पुण्यातील माजी नगरसेवक बाबूराव चांदरे यांची अखेर पोलीस चौकशी झालेली आहे। काय नेमकं विचारलेलं आहे तुम्हाला, कारण यामध्ये 307चा गुन्हा दाखल करा अशी तुमच्या तक्रारदारांकडून मागणी होती। पहिली गोष्ट 307चा गुन्हा दाखल करण्या इतकी घटना घडलेलीच नाहीये। आज त्या ठिकाणी कॉर्पोरेशनचं काम हे नाल्यामध्ये चालू होतं, विजय रौंदळ यांच्या जागेत काम चालू नव्हतं, पण त्या माणसाचा स्वभाव पाहता त्या परिसरामध्ये थोडं काय झालं की ते इतकी दादागिरी करतात की तुम्ही स्वतः माझी बाईट घ्यायला प्रत्यक्ष जाग्यावाला त्या टायमाला पाणी केली की जो जाधव नावाचा ग्रस्त आहे की त्यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तो जाधव म्हणतो 307चा गुन्हा दाखल करा आणि तो किती दादागिरीने तिथं पाहत होता याची साक्षीदार तुम्ही दोघं रिपोर्टर आहात। एक दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी जे कामकाज चालू होतं महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी ठेकेदार होता, माझ्या महानगरपालिकेचा अधिकारी तिथं होता। मी विजय रौंदळ बांधकाम व्यावसायिक यांना समजून सांगितलं की साहेब तुम्ही कशाला एवढ्या खाली उतरताय, आज तुम्ही तिथं डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला तुमच्या घरापाशी सुद्धा ड्रेनेज लाईन नव्हती तर तुम्ही गेल्या महिन्यात माझ्याकडून ती ड्रेनेज लाईन करून घेतली। तुम्ही काय सांगितलं की साहेब बाबूराव लय घाण झाली, वास येतो, झोप येत नाही। मी राजकारण न करता मी ताबडतोब त्यांच्या फार्म हाऊस जवळची ड्रेनेज लाईन सुद्धा करून दिलेली आहे। तुम्ही विकास काम करताय आणि तुमचं असं म्हणणं आहे की ते विकास कामाला या ठिकाणी आडवे या ठिकाणी येत आहेत। आता तुम्ही मगाशी म्हणालात की दोघांची पण या ठिकाणी चूक आहे। आता मी काय म्हटलं की त्यांना मी विनंती केली की साहेब ह्या तुमच्या जागेतून हे जातच नाहीये, ही नाल्यातून चाललेली आहे आणि नाल्यातून चालले असताना तुम्ही माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, दगडी मारणं हे योग्य नाहीये। तुम्ही साहेब साईडला चला। आम्ही साईडला गेलो तर आमच्या दोघांच्या मध्ये याच्यामध्ये झटापटीमध्ये माझा पायी घसारला ठेस लागल्यामुळं आणि आम्ही दोघंही पडलेलो आहे आणि त्या दोघांच्या झटापटीमध्ये त्यांनाही थोडं लागलं, मलाही थोडं लागलं काय आणि तरी म्हणजे आता चौकशी झालेली आहे, अटकेची कारवाई सुद्धा होऊ शकते। तुम्ही आता या ठिकाणी जे काही चौकशी झाली पोलिसांनी प्रश्न विचारले असतील ज्याच्यामध्ये जे कलम लागलं त्या कलमानुसार आज ते म्हणतात स्वतः ते प्रताप ते जाधव आणि विजय रौंदळ म्हणतात त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करा। साहेब 307चा गुन्हा दाखल करायला मी गुन्हेगार नाही आहे, मी एक सर्वसामान्य समाजसेवक आहे आणि माझी प्रतिमा कुठेतरी मलिन करण्यासाठी मला ते अंडर प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात। परंतु माझी सुडबुद्धी अशी नाही आहे, बुद्धी माझी अशी नाही आहे साहेब। माझ्या परिसरातला सूस, माळुंग, बानेर, बालेवाडी कुठलाही बांधकाम व्यावसायिक घ्या, त्यांना विचारा फक्त माझ्या स्वभावाची जाणीव। मी असा जाणून बुजून कधी कुणाला त्रास द्यायची भूमिका कधी साहेब घेत नाही, आजपर्यंत कधी घेतलेली नाही आणि या पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा कधी घेणार नाही। उलट त्यांनी त्यांची स्वतःची जागा डेव्हलप करायला एका त्यांच्या मित्राला द्यायची म्हणून त्यांनी मला बोलून घेतलं होतं। म्हणले बाबूराव विजयरावची जागा मी डेव्हलपला घेतोय, तुझी काय तक्रार? म्हणलं माझी तक्राराचं काहीच कारण नाही, उलट मी सहकार्य करील। पालकमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब, आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकरराव मांडेकर, आम्ही गेल्याच महिन्यात पालकमंत्र्यांना सूचना केली की सूसमध्ये आम्हाला PPP मॉडेलमध्ये 2 रस्ते द्या। एक सूस गावामध्ये ट्रॉफिक जास्त होत असल्यामुळं ट्रॉफिकची समस्या तिथं मोठ्या प्रमाणावर आहे। विविध प्रश्न आहेत, परंतु जो प्रश्न आत्ता उपस्थित झाला त्या अनुषंगाने अजितदादांशी तुमचं काही बोलणं झालंय का? कारण आता थेट तुम्हाला कारवाईला पण सामोरं जावं लागतंय, तर दादांशी काही बोलणं झालंय? नाही, अजितदादाचं बोलणं माझं असं झालं की 26 जानेवारीला त्यांनी मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्यामुळं त्यांचा माझा संपर्क होऊ शकला नाही। त्यांनी माझ्या मुलाला कॉल केला, माझ्या मुलाशी त्यांचं बोलणं झालं आणि 2 तासांनी मला माझा संपर्क झाला। दादांचा माझा संपर्क झाल्यानंतर दादांनी मला कडक शब्दामध्ये, तुम्हाला दादांचा स्वभाव माहिती आहे किती कडक आहे, ते म्हणले बाबूराव मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा पाहिजे आणि पक्षाचं नाव मलिन होईन असं काम करणारा अजिबात नाही पाहिजे। मी वेळ आली तर तुला बंडतर्फ करील, कारण तो त्यांचा अधिकार आहे। कारण मी जेव्हापासून त्यांच्या सानिध्यात गेलेलो आहे तेव्हापासून त्यांनी मला आशीर्वाद दिला, ताकद दिली, विकास कामं करण्यासाठी सहकार्य केलं, मला स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं। त्यामुळं ते माझे सर्व आहेत। ते अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं कारवाई करायची का नाही करायची तो त्यांचा अधिकार आहे। आणि दादा याच्या आधी पण म्हणलेत की मी अशा चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही। आता तुमची इथं चौकशी सुरू आहे, प्रत्येक चौकशीला तुम्ही सामोरे जाणार, अटकेची कारवाई झाली तरी तुम्ही खंबीरपणे या ठिकाणी या पोलीस कारवाईला सामोरे जाणार? पहिली गोष्ट साहेब,
ज्या वेळेस आपल्यावर गुन्हा दाखल होतो त्या गुन्ह्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जामीन देऊ शकतो काय. आणि मोठा गुन्हा माझ्या हातून घडला नाही खात्री मला आहे. फक्त ही सर्व बनवाबनवी चाललेली आहे आणि ही बनवाबनवी करत असताना कुठंतरी षडयंत्र रचून माझं नाव कसं बदनाम होईल, मी कसा बदनाम होईल याचा प्रयत्न या ठिकाणी विजयराव रौंदळे यांनी का चालवला हे मला अजूनही प्रश्न पडलेला आहे. कुणाच्या सांगण्यावरून षडयंत्र रचवतात काय कळलं? आता विजयराव हा एक चांगला सुज्ञ माणूस आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज त्यांची लई मोठी जमीन या परिसरामध्ये आहे. आता माझं दुर्दैव असं आहे साहेब, सर्वे नंबर 110 111 मध्ये त्यांनी एका बँकेतून लिलावानी जागा घेतलेली. तिथं माझ्या साडूची जागा आहे कोंढरेंची. उलट तिथं मी दोघांना शांत करून थंड करत होतो, तिथेही त्यांची कंप्लेंट झाली. आणि माझ्या नातेवाईकात सगळ्यांना माझे नातेवाईक कोंढरे सांगतात की चांदेरे दाजी विजयरावला मदत करतात. माझी चारही बाजूनी कोंडी होती साहेब समाजकारण राजकारण करत असताना. तर या ठिकाणी माझ्याबद्दल षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप या ठिकाणी बाबूराव चांदेरे हे या ठिकाणी करतायत. पोलीस कारवाईला ते या ठिकाणी सामोरे जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढं नेमकं या कारवाईत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कॅमेरा याच्यामध्ये माझी तुम्हाला मीडियाला मनापासूनची विनंती आहे, तुम्ही ज्या टायमाला माझं 2 दिवस हे प्रकरण दाखवलं तत्पूर्वी माझी बाईट घेणं क्रमप्राप्त होतं प्रोटोकॉलप्रमाणे. आणि दोघांची बाईट दाखवणं एका टायमाला एका बाजूला त्यांची एका बाजूला माझी. परंतु एकतर्फी तुम्ही बाईट दाखवली. आता का दाखवली? काल संपर्क होत नव्हता, दादांना पण संपर्क होत नव्हता तुमचा. दादाला जरी संपर्क झाला नाही तरी दादांनी माझ्या मुलाशी संपर्क साधला. दादांनी मला कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे. आणि दादा माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा असल्यामुळं ते जो निर्णय घेतील तो मला मान्य करावा लागेल. तर दादा जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असंही बाबूराव चांदेरे या ठिकाणी म्हणतात. कॅमेरामन विजयरावसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.